नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्ट हे सार्थकला निर्दोष मुक्त करतं. म्हणजे अखेर आनंदी सर्व पुरावे कोर्टाच्या समोर सादर करण्यात यशस्वी होते आणि कोर्ट हे सगळ्या कोर्टाच्या समोर सांगतं की जर खून अंशुमनचा झालेलाच नाही तर तो दुसऱ्या व्यक्तीचा झालेला आहे आणि त्यामुळं सार्थक राज्याध्यक्ष यांनी तो खून करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं हे कोर्ट सार्थक राज्याध्यक्ष यांना तिथे निर्दोष मुक्त करत आहे. आनंदीच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं आणि सार्थकची निर्दोष सुटका झालेली असते. त्यावेळेस सुधा आणि आनंदी यांना जो आनंद झालेला असतो तो खरंच खूपच मोठा असतो. आनंदीचे बाबा पुरावे घेऊन कोर्टामध्ये कसे पोहोचतात, त्याचबरोबर आनंदी कोर्टामध्ये त्या ॲडव्होकेट नेत्राची बोलती कशी बंद करते, अशा बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कोर्टात सुनावणी सुरू असते. आनंदीला प्रश्न विचारलेले असतात की तुमचं सार्थक राज्याध्यक्ष यांच्यावर किती प्रेम आहे. त्यावेळेस आनंदी थोडी शांत बसलेली असते. तर ॲडव्होकेट नेत्रा मात्र तिला प्रश्न विचारून भांबावून सोडत असते. आनंदी म्हणते की तुम्ही असं जे बोलताय की मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही म्हणजे सार्थक राज्याध्यक्ष यांच्यावर माझं प्रेम नाही, पण नाही, असं काही नाही. कारण मला थोडा वेळ लागला, मी इमोशनल झाले. त्याचं कारणही एक आहे, ते म्हणजे जो अंशुमन आहे त्याने मला लग्नानंतर दिलेला त्रास. आणि प्रेम काय असतं हे मला सार्थक सरांकडून कळलं. प्रेम किती निर्मळ असतं. कारण जेव्हापासून सार्थक सर माझ्या आयुष्यात आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी माझ्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच आणलेला आहे. आणि अंशुमन सुर्वे जेव्हा माझ्या आयुष्यात होता तेव्हा प्रत्येक क्षण माझ्यासाठी दुःखाचा होता. राहिला प्रश्न त्यांच्या पाठीवर डाग असल्याचा आणि तो आठवल्याचा. हो, आठवतो. कारण लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेले असतील, त्यानंतर अंशुमन प्रत्येक रात्री माझ्याकडे पाठ करून झोपायचा. आता तुम्हाला कळलं असेल, एखादा नवरा लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोकडे पाठ करून झोपतो याचा अर्थ काय आहे का, हेही मी कोर्टासमोर एक्सप्लेन करू म्हणजे तुम्हाला ते कळेल. या भाषेमध्ये जेव्हा आनंदी बोलत असते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळे अगदी वाईट वाटत असतं. आनंदीच्या आयुष्यात घडलेल्या घटना यामुळं सगळ्यांना खूप त्रास होत असतो. आनंदीने हे जे सर्व काही कोर्टासमोर सादर केलेलं असतं त्याच्यामुळं इकडे ॲडव्होकेट नेत्रा मात्र तिची बोलती बंद झालेली असते आणि तिला गप्प बसण्यावाचून काहीही पर्याय नसतो. आणि त्यानंतर कोर्ट आता आदेश देतं की हा पुरावा आहे तो चेक करण्यात यावा. आणि मग कोर्टाने सांगितलं जातं की ती बॉडी तपासण्यात यावी. मग आता 1 तासाचा अवधी दिला जातो. आता कोर्टासमोर आनंदीला पुरावे सादर करायचे असतात. त्याचबरोबर पोलिसांनाही आदेश असतात काही करून ती बॉडी अंशुमन सुर्वेची आहे का ते चेक करण्यात यावं. मग इकडे आनंदीला जोशी वकील म्हणतात की आपण फक्त तुम्ही एवढंच म्हणता एवढ्यावर थांबून उपयोग नाही, तर आपल्याला त्यासाठी असणारा जो पुरावा आहे तोही कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे. आपल्याला ते सांगावं लागणार आहे की नक्की कसं काय की अंशुमनच्याच पाठीवर लाल रंगाची जखम आहे. तेव्हा आनंदी म्हणते आहे माझ्याकडे पुरावा. आणि आनंदी तिच्या बाबांना कॉल करते आणि बाबांना सांगते की ते घेऊन या. खरं तर आत्ता जे ॲडव्होकेट जोशी असतात त्यांनाही वाटतं की आता आपण ही केस जिंकणार आहोत. आणि नेमकं तेच बोलणं केदार ऐकतो आणि इकडे धावत येऊन तो रेश्माला सांगू लागतो. पोलीस आता शवगृहात पोचलेले असतात आणि पोलीस तपासणी करत असतात की नक्की काय झालेलं आहे. काहीही झालं तरी आता पोलिसांना हे शोधून काढायचं असतं की त्या बॉडीच्या पाठीवरती लाल रंगाची खून आहे का नाही. परंतु त्या बॉडीच्या पाठीवरती कोणतीही लाल रंगाची खून नसते. तसे फुटेज आता मिळवले जातात आणि ते कोर्टात सादर करायचे असतात. 1 तासानंतर कोर्ट पुन्हा सुरू होणार असतं. केदार इकडे येऊन धावत रेश्माला सांगतो की आत्ता मी ऐकून आलेलं आहे की आनंदीकडे तो पुरावा आहे आणि आनंदी तो पुरावा घेऊन तिच्या वडिलांना यायला सांगत आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की आत्ताच्या आत्ता जातो आणि तिचे वडील आहेत ते कोर्टात पोचणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यावेळेस मावशीला ती बोलते की मावशी, पण मला एक सांग, आत्ता जर ती आनंदी कोर्टात आली तर. मावशीचा हा प्रश्न असतो आणि त्या आनंदीने कोर्टात पुरावा सादर केला तर. मावशी म्हणते तिच्या एकटीच्या बोलण्याने काही होणार नाही आहे, तिचे वडील कोर्टात पोचणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कोर्ट सुरू होतं
आणि कोर्टात आता बोललं जातं. ॲडव्होकेट नेत्रा बोलायला सुरुवात करतात. कसं आहे की कोर्टाने सांगितलेलं होतं, परंतु कोर्टाकडे ही गोष्ट अजून आलेलीच नाही की ती नक्की काय आहे आणि पुरावा आहे का त्याला. कसं आहे, आनंदी म्हणतायत म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, ही गोष्ट कितपत योग्य आहे असं ॲडव्होकेट नेत्रा बोलते. तोपर्यंत मानमोडे जज साहेबांना स्टेटमेंट देतात की त्या बॉडीवर कोणताही लाल रंगाचा डाग नाही. त्यामुळं मानमोडींनी दिलेल्या स्टेटमेंटमुळं आता कोर्टाच्या समोर ही गोष्ट येते, ती म्हणजे की काही झालं तरी आता कोर्टाकडं पुरावा लागणार असतो. तो म्हणजे खरंच त्या व्यक्तीच्या पाठीवरती डाग होता का. आता तो पुरावा आनंदी कसा सादर करणार. आनंदीने या गोष्टीची तयारी आधीच केलेली असते आणि ॲडव्होकेट नेत्रा यांना उत्तर देत आनंदी म्हणते की हो, माझ्याकडे आहे असा पुरावा आणि तो पुरावा मी कोर्टात सादर करणार आहे. माझे वडील तो पुरावा घेऊन येत आहेत. आता आनंदीने हे बोलल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. पण इकडे रेश्माने आधीच गोंधळ घातलेला असतो. काही झालं तरी आनंदीच्या बाबांनी कोर्टात पोहोचायचं नाही यासाठी त्यांच्यावरती गुंड हल्ला करत असतात. इकडे गुंडांना पाठवलेलं असतं आणि आनंदीचे बाबा कोर्टामध्ये पोहोचू नयेत याची तयारी केलेली असते. ते गुंड फक्त आनंदीच्या बाबांना म्हणत असतात की ती फाईल आम्हाला द्या. पण आनंदीचे बाबा म्हणतात की नाही, ही फाईल मी सोडणार नाही. ते गुंड त्यांना मारू लागतात आणि तेवढ्यात मनोज तिथे येतो आणि मनोज म्हणतो की बाबा तुम्ही कोर्टात जा, लवकर जा, मी बघतो यांचं काय करायचं. समोरच एक गाडी असते. त्या गाडीवाल्याला इकडे आनंदीचे बाबा म्हणतात की मला कोर्टात सोडाल का. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो. आता तो दादा बिचारा आनंदीच्या बाबांना कोर्टात सोडायला तयार होतो आणि इकडे मनोज त्या गुंडांबरोबर लढत असतो. तर नेत्रा म्हणते की असा कोणताही पुरावा नाही की ज्याच्यावरून स्पष्ट होईल की इकडे त्या अंशुमनच्या पाठीवरती खून आहे. तेव्हा आनंदी म्हणते की तसा पुरावा आहे आणि माझे बाबा येत आहेत. आणि तेवढ्यात आनंदीचे बाबा कोर्टामध्ये पोहोचतात आणि त्यांची अवस्था पाहून सगळ्यांना धक्का बसतो. त्यावेळेस ॲडव्होकेट जोशी म्हणतात, बघितलं तुम्ही, पुरावा घेऊन येत असताना यांच्यावरती गुंडांनी हल्ला केलेला आहे. ॲडव्होकेट जोशी हे बोलतात तेव्हा सगळेजण तिथं ऐकत असतात. तेव्हा आनंदी म्हणते की काय झालं बाबा. तेव्हा बाबा आनंदीला सांगू लागतात, अगं मी येत होतो त्यावेळेस काही गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला, हे फाईल घे. आनंदी ती फाईल कोर्टाच्या समोर सादर करते आणि कोर्टाला दाखवते की हीच ती फाईल आहे ज्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे स्पष्टपणे की काही झालं तरी त्यांच्या शरीरावर कोणताही डाग नाही, कारण हे इन्शुरन्सचे पेपर आहेत. या अंशुमनने एकच गोष्ट माझं लग्न झाल्यानंतर चांगली केली होती, ते म्हणजे इन्शुरन्स काढलेला होता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, इन्शुरन्स जेव्हा आपण काढत असतो तेव्हा इन्शुरन्स काढताना त्याच्यावरती कोणती जन्मखूण आहे का या गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात, असं आनंदी कोर्टाच्या समोर सांगते. तेव्हा मात्र आता रेश्माची बोलती बंद झालेली असते. आनंदीच्या बाबांवरती हल्ला झालेला आहे ही गोष्टही कोर्टाच्या समोर येते आणि जज साहेब निर्णय देतात, तो म्हणजे सार्थकची निर्दोष सुटका करण्यात येत आहे. कारण खून झालेली व्यक्ती ही अंशुमन नाहीच, तर सार्थक राज्याध्यक्ष यांच्यावर आपण ही केस हा गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यामुळं सार्थकची निर्दोष सुटका होते आणि सुद्धा आनंदी सार्थकला जाऊन भेटतात. खरं तर सार्थकची सुटका आनंदीमुळे झालेली असते हे सुद्धा मान्य करते. आनंदी ही सार्थकला मिठी मारते. तेव्हा रेश्माचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता आनंदी सुद्धा त्याचबरोबर आनंदीचे बाबा सर्वजण बाहेर येतात आणि सार्थकची गाडी घेऊन ते निघालेले असतात. तर आनंदीला त्याचबरोबर सुद्धा बाबांना म्हणते की खरंच आज तुमच्या सगळ्यांमुळं सार्थक हा निर्दोष सुटलेला आहे. मग आनंदी बाबांना विचारते, पण नक्की काय झालं बाबा, हे कसं शक्य झालं, कुणी हल्ला केला आणि तुम्हाला कुणी सोडवलं. तेव्हा बाबा सांगतात की मनोज आला आणि मग आनंदी मनोजला फोन करून सांगते की सार्थक सरांची निर्दोष सुटका झालेली आहे, काळजी करू नको दादा, आता सार्थक सर आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढतील, रेश्मा मॅडमच्या संकटातून आपल्याला वाचवतील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वृंदाचा गोंधळ सुरूच असतो. वृंदा म्हणत असते की आनंदीमुळे सार्थक कायमचा अडकला जाणार आहे. पण आनंदी गाडीचा आवाज ऐकू येतो आणि अरविंद म्हणतात की नाही, माझा सार्थक आलेला आहे, हा सार्थकच्या गाडीचा हॉर्न आहे. आणि इकडे वृंदाची बोलती बंद होते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदी आणि सार्थक बोलत असतात. सार्थक म्हणतो की तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, नाहीतर
हे सगळं शक्य होणं अवघड होतं. आणि आता काही करून आपल्याला गाफील राहून चालणार नाही. तर आपल्याला हे शोधावं लागणार आहे की काही झालं तरी तो अंशुमन जिवंत आहे आणि त्याला शोधून कोर्टाच्या समोर आपल्याला सादर करायचं आहे. तर आनंदी म्हणते, हे कसं जमणार आपल्याला? तेव्हा सार्थक म्हणतो, हो जमणार आपल्याला. थँक्यू.